नेक्स्ट आहेत बघा, व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी. त्यानंतर हे 5ही प्रश्न दिलेले आहेत, ते 1 मार्कचे हे क्वेश्चन्स आहेत. व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी. त्यानंतरचं आहे गिव्ह 1 यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. नेक्स्ट सेम कमर्शियल यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी असं आहे. गिव्ह 2 बॅक्टेरियल एक्झाम्पल्स ऑफ बायो फर्टिलायझर्स. हे सुद्धा बुकमध्ये आन्सर्स इझिली मिळून जातात. राईट 2 नेम्स ऑफ क्रॉप्स जेनेटिकली डेव्हलप्ड. नेक्स्ट आहे बघा, हे 5 मार्कांचा प्रश्न आहे, त्याच्यातले तुम्हाला 5 अगदी सोपे आहे, त्याच्यामुळे एकदा उचलती नजर टाका, त्याच्याशी रिलेटेड असणारे सुद्धा प्रश्न बघायचे. जेवढे सांगितले तेवढेच करा, असं अजिबात नाही म्हणणार मी. नेक्स्ट आहे राईट एनी 3 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लास रेप्टिलिया. आता मी तर तुम्हाला जरी क्लास रेप्टिलिया सांगितला असला तरीसुद्धा त्याच्याशी रिलेटेड अदर जे क्लास आहेत ना, तर त्या अदर क्लासच्या सुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला पाठ करायच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, मी ज्यावेळी तुम्हाला शिकवताना सांगितलेलं होतं की कोणकोणत्यात किमान प्रत्येकाच्या ना 3 ते 4 कॅरेक्टरिस्टिक्स तरी सेम असतात, तर त्या मी ते कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेल्या होत्या, त्या पद्धतीनं तुम्ही कोणाकोणाच्या सेम आहेत ना हे बघून घेऊन अभ्यास करा. नुसतं एक सांगितलं म्हणून एक रट्टा मारू नका, समजावून घेऊन करा की कोणाकोणाचे सेम आहेत, म्हणजे तेवढंच तुमचं म्हणजे पटकन पेपरला आठवेल की ह्या सेम होत्या, ह्या संघांचे आहेत असे ते. नेक्स्ट आणि दुसरं एक गोष्ट म्हणजे तुम्हाला नाही ह्या क्लासवरतीच आकृती दिलेली असते. एखादा पक्षी असेल किंवा एखादा मॅमलियामधला असू दे किंवा पायसेसमधलं वगैरे असू दे, तर ते अशा संघातलं नाही तुम्हाला एखादं एक्झाम्पल म्हणजे डायग्राम दिलेले असते आणि तुम्हाला ते ओळखायला लावतात, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स लिहायला वगैरे लावलेले असतात. तर ते सुद्धा तुम्ही एकदा डायग्राम ह्याच्या बुक्समध्ये नाही त्यांचे चित्र वगैरे दिलेले आहेत, तर ती व्यवस्थित बघा. त्यानंतरचं आहे बघा, व्हाय इज इट नेसेसरी टू बॅन द यूज ऑफ प्लास्टिक बॅग्स. ह्याचं सायंटिफिक रिझन लिहिल्यासारखं लिहायचं थोडक्यात, कारण व्हाय इज इट नेसेसरी असं म्हणालेत ना, बॅन का आणला प्लास्टिक बॅग्सवरती, तर त्याचं रिझन लिहायचं आहे. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटन्ड स्पेसीज. आता हा जरी करत असला तरी नाही ह्याच्यातल्या दुसरं एक आहे बघा, डिफरंट लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. अलीकडच्या पेजवरती आहे तो प्रश्न, तर ते दोन्ही पण बुकमध्ये बघायचं. थ्रेटन्ड स्पेसीज एका बाजूला लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी दिलं आहे अलीकडच्या बाजूला, तर ते तिथले दोन्ही पण प्रश्न तुम्ही बघून घ्यायचे. नुसतं थ्रेटन्ड स्पेसीज सांगितल्यावर तेवढंच करू नका. नेक्स्ट आहे राईट ऑन व्हेस्टिजियल ऑर्गन्स. त्याची डेफिनेशन पण लिहायची आणि त्याचे ऑर्गन्स वगैरे कोणकोणते आहेत हे सुद्धा हे करायचे. आणि त्याचसोबत ना जेवढे सगळे तुमचे 5 ते 6 इव्हिडन्सेस दिलेले आहेत, तर त्या इव्हिडन्सेसवरती पण एखादी शॉर्ट नोट येऊ शकते, त्याच्यामुळे ते पण करा. आणि दुसरं कार्बन डेटिंग मेथड म्हणून पण आहे बघा फॉसाईल फ्युअल्समध्ये, तर तो पण इव्हिडन्स तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द 3 डिफरंट लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर त्याचे वर सांगितलं होतं मी बायोडायव्हर्सिटी कुठं आहेत, कोणत्या पेजवरती आहेत ते. राईट द फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट. पुढचं आहे बघा, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ह्याच्यामध्ये 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत. राईट मेन टाईप्स ऑफ व्हिटॅमिन्स. ह्याचं मी डिरेक्टली आन्सर सांगते, आता तेवढ्यासाठी शोधत बसायला नको तुम्हाला आणि पटकन होऊन पण जाईल. तर ते 3 मेन टाईप्स ऑफ व्हिटॅमिन्स कोणते, तर ABCDEK हे झाले. आणि नेम वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स, आणि दुसरा कोणता आहे नेम ऑफ फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स. तर वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्समध्ये मी तुम्हाला दिलं होतं बघा, शॉर्ट ट्रिक सांगितली होती की कायम WBC लक्षात ठेवायचं, म्हणजे W फॉर वॉटर आणि B जीवनसत्व, B आणि Cचं ह्याच्यावरनं लक्षात ठेवायचं, WBC असं करायचं. B आणि C कशामध्ये येणार ते. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला फॅट सोल्युबल, त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, किडा तेलात पडला, म्हणजे किडाचं स्पेलिंग लिहायचं. लिहिताना ते काय करायचं, KEDA असं लिहायचं, म्हणजेच K जीवनसत्व, E जीवनसत्व, D जीवनसत्व आणि A जीवनसत्व, असं त्याचं तुम्हाला डिरेक्टली आन्सर मिळून जाईल. म्हणजे एक WBC आणि दुसरा कोणता तर किडा. झाले सगळे ते व्हिटॅमिनचा प्रॉब्लेम क्लिअर. नेक्स्ट आहे डिफाईन फेस्टिजियल ऑर्गन्स. राईट एनी 2 नेम्स ऑफ फेस्टिजियल ऑर्गन्स इन ह्युमन बॉडी. वरती शॉर्ट नोट दिली होती आणि इथं म्हणजे एकच प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारू शकतात. नेक्स्ट आहे राईट डाऊन इम्पॅक्ट ऑफ अल्कोहोलिझम ऑन ह्युमन हेल्थवरती काय परिणाम होतो. राईट काय दिलेला आहे, लिमिटेशन सीन इन इलेक्ट्रिक तो दिलेला आहे, तर तो पण एकदा व्यवस्थित प्रश्न कोणकोणते आहेत ते बघून घ्या. सगळे एकदा नीट रीड करा, म्हणजे तुमच्या लक्षात येतील कसे प्रश्न सोडवायचे आहेत. आणि घरी ह्याचा सराव करा, त्याच्याशिवाय लक्षात राहणार नाहीत. वाचलं तर कळणार आहे, नाहीतर मग दिलेला सराव जे प्रश्न दिलेले आहेत ना ते एकदा पाटीवरती सोडवून बघा, त्याचा सराव करा, म्हणजे एक्झामला ब्लँक होणार नाही. आणि आता तर करायचंच आहे, पण पेपरच्या दिवशीसुद्धा आपल्याला हे सगळे प्रश्न डोळ्याखालून एकदा घालवायचे, म्हणजे ऑटोमॅटिक ते पेपरच्या दिवशी आठवतात. आलेत लक्षात कसे आहेत, काय म्हणजे कशा पद्धतीनं किती प्रश्न वगैरे आहेत हे सोडवा.